नमस्कार श्रोते हो. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होत आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचे रूपांतर वादामध्ये होते. घरांमधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही व मोठ्यांचा अनादर करत आहेत. घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत. यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. घरातील दोषमुक्त होऊन मनःशांती मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसे एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. श्री दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठी उपाय. सामग्री: 2 अगरबत्ती, पाण्याने भरलेला ग्लास आणि दत्त महाराजांची प्रतिमा. कृती: 1. शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा. 2. अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा. 3. आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा. 4. शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त न विसरता लिहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील वादविवाद, नकारात्मक ऊर्जा नक्कीच निघून जाईल. 5. जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा. 6. अगरबत्ती संपेपर्यंत जप करा. 7. जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका. हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा. श्रोते हो, हे उपाय 21 दिवस नियमितपणे करा. टीप: 1. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. 2. तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता. 3. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील. श्री दत्त महाराजांच्या ज्या उपायाने आणि उपासनेमुळे आपल्याला कोणते फायदे होतात? 1. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते. 2. दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. 3. दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो. 4. मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात. 5. आर्थिक परिस्थिती सुधारते. 6. दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात. दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते. 7. वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 8. दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 9. नजर दोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि आरोग्य सुधारते. 10. दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. 11. रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते व सर्व इच्छा पूर्ण होतात. 12. दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात व मनःशांती आणि आनंद मिळतो. दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय. 1. दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि पूजा करणे. 2. दत्त महाराजांच्या नामस्मरण आणि स्तोत्र पठणाचा नियमित अभ्यास. 3. घरी दत्त मूर्तीची स्थापना आणि पूजा करणे. 4. गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो. दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय. घरात दीप प्रज्वलन. 1. संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा. 2. 3 वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टोध धरण स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणा. 3. ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा. यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. कालभैरवाष्टक. 1. रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक 3 वेळा म्हणा. 2. ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकरून मारा. यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि टोणाटोटके दूर होतील. इतर उपाय. 1. घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा. 2. गायत्री मंत्राचा जप करा.
3. हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पाठ करा. 4. दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा. 5. दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा. 6. दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा. 7. दर महिन्याला अमावास्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा. दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल? दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात. 1. सामान्यपणे 3 दिवसांत घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल, चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील. 2. 21 दिवसांत घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील, भांडणं कमी होतील, मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल. 3. 41 दिवसांत घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. श्रोते हो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे. उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे. तुमचं कर्म आणि प्रयत्नही फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहेत. काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात, तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थांचे प्रभावी तोडगे आणि उपाय. 1. दीप प्रज्वलन. दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. 2. दहीभात उपाय. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका. हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 3. जेवणाचा घास. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तु दैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते. 4. गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 5. नारळ पूजन. सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. 6. गाय माता पूजन. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गायला हाकलून लावू नये. गायला अन्न आणि गूळ द्यावे. त्यामुळे आपले पाप दूर होते आणि सुखद समृद्धी प्राप्त होते. 7. प्राणी मात्र पूजन. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुखद शांती नांदते. 8. पाणी दान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. 9. गरजूंना मदत. रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखी पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते. 10. झाडाची काळजी. 10 महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे. 11. मीठ दान. सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते. 12. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान. सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये, कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे. 13. देवघराची रचना. देवघरात विनाकार स्थापना ठेवू नये. देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा. 14. कामावर जाताना. कामाचा बबरा करू नये, अन्यथा कामात विचलित व्हाल. उपाशीपोटी कामावर जाऊ नये, काहीतरी खाऊनच बाहेर पडा. 15. उत्साही राहण्यासाठी. एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा. 16. पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी.
एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा. 17. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळाने देवीची ओटी भरावी. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची 3.5 पीठे आहेत. 18. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी. 19. इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे, दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा. 20. कामात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा. 21. रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे. सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे. 22. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायव्हिंग सुरू करावे. पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावी आणि उदबत्ती लावावी. 23. दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे, इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे. दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा. 24. निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे, जातो म्हणू नये. 25. घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा सवय टाळा. 26. बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे, विटा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी. 27. देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे. घरात शुभकार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे. 28. आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी. नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. 1. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना काय करावे? श्रीयंत्र बाळगा आणि उपाशीपोटी जाऊ नये. 2. एखाद्या स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर काय करावे? तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा. 3. देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेण्याचे फायदे काय आहेत? देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उद्योगधंदा व्यवसायात बरकत येते. 4. इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र काय आहे? रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे आणि 5 प्रदक्षिणा घालाव्यात. 5. घरातील वादविवाद टाळण्यासाठी काय करावे? घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवू नये. श्रोते हो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की प्रत्येक घरामध्ये होणारे वादविवाद याचे कारण घरामधील नकारात्मक ऊर्जा असते. या नकारात्मक ऊर्जेला बाहेर काढण्यासाठी आम्ही काही महत्त्वाचे उपाय या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात मनःशांती मिळून जीवन सुखी होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील दोष पूर्णपणे निघून जातील, यात काही शंका नाही. जर आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायाचे तुम्ही पालन केले तर तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येणार आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून सांगा आणि काही चुकले असेल तेही सांगा. आणि अशाच स्वामींच्या विविध उपाय आणि इतर गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.